काय होऊन बसलंय? मी माती खाल्ली, लय मोठी चूक झाली माझ्याकडनं. देवाचे पैसे दागिने तळघरातलं चोरीला जाऊ नये म्हणून मी घरात आणून ठेवले होते, गेले सगळे. नाही, तुमची काही चूक नाही याच्यात, तुमचा काही दोष नाही. ज्याने कोणी पैसे चोरलेत, दागिने चोरलेत, तो पाळत ठेवून होता, त्यानेच केलंय सगळं. आणि यांच्या उत्सवामुळे, मिरवणुकीमुळे त्याला आयतीच संधी मिळाली. बाई, आता 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 गावाला काय उत्तर देऊ? कुठं आलो दागिने, पैसे, काय करू? काही जाणार नाहीत. तुमचे दागिने मिळणार, तुमचे पैसे परत मिळणार, आणि तो खुनीही आम्हाला सापडणार, काळजी करू नका. म्हणजे रत्नमावशीचा खून केलाय? हो, खून झालाय. ज्याने कुणी पैसे चोरले, दागिने चोरले, त्याला चोरताना यांच्या पत्नीने पाहिलं आणि म्हणून यांचा खून झाला. पुजारी तुमची पत्नी एकटी होती का घरात? हो, आम्ही घरात दोघच असतो. मी उत्सवासाठी मंदिरात गेलो, ही घरात एकटीच होती. जामकर साहेब, आम्ही आलो होतो इथं रात्री. मी, लक्की आणि अमिताभ. कोण कोण? अमिताभ, लक्की आणि मी. कशासाठी? ते मुखवट्याची नथ राहिली होती यांच्या घरात, ते न्यायला आलतो आम्ही, बाकी नाही काय. त्यावेळेस या कुठं होत्या? आम्ही इथं आलो तेव्हा आम्ही हाका मारल्या, पण आम्हाला कोणी आवाजच दिला नाही, कोण दिसलंच नाही ते. म्हणजे आम्हाला वाटलं त्या बाथरूमला गेल्या त्या, म्हणून आम्ही आत आलो. तिथं वॉकर दिसला म्हणून आम्ही हाका मारले, पण त्यांनी का व नाही दिली. आम्ही आत बघितलं, त्या आत नव्हत्या. मग आम्हाला वाटलं त्या आत झोपल्या असतील. मग त्यानंतर आम्ही आत गेलो आणि बघितलं तर रत्नमावशी झोपलेली होती साहेब. आणि आम्हाला उशीर झालता ना उत्सवाला, म्हणून आम्ही नुसती नथ घेतली आणि लगेच गेलो, थांबलो नाही. हा जामकर चौकशी करत मुळाशी गेला ना, तर हे या सगळ्यात अडकतील. हो, आणि आम्ही आलो ना इथं तेव्हा दरवाजा उघडाच होता. हा की नाही रे नक्की? हा, म्हणजे दरवाजा लावलेला होता, कडी नव्हती फक्त आतनं. हा, आता इथं ह्यांच्या विरोधात काही पुरावा सापडला तर संपलंच सगळं. मंदिरातलं धन तुम्ही घरी आणलं हे तुम्हा दोघांशिवाय कुणालाही माहित नव्हतं असं तुम्ही म्हणता. मग ते चोराला कसं कळलं? मला सांगा, असं करायचा सल्ला तुम्हाला कोणी दिला होता? हा जामकर परत परत तेच का विचारतोय? गुरुजींनी मगाशी सांगितलं नाही, पण आता नक्कीच माझं नाव सांगेल तो. नाही साहेब, मीच माझ्या मनाने निर्णय घेतला. या धनाबद्दल कुणालाच कसली काही कल्पना नव्हती. गुरुजी, चोरी झाली ना, म्हणजे तो चोर तुमच्यावर पाळत ठेवत होता.
तुम्ही हे सोनं कुठं कुठं दडवू शकता याचे आडाखे अंदाज बांधत होता तो, नाही? साहेब सारे घरभर शोधाशोध केल्याचे कोण आहेत? म्हणजे घरात सोनं आहे हे त्यांना माहित होतं, पण ते नेमकं कुठं आहे हे त्याला माहित नव्हतं. नाही अरे काय नवनवीन डाउनलोडिंग ऐकायला मिळायला लागले. लक्या तुम्ही ती नथ शोधायला आला होता तेव्हा तुम्हाला काही दिसलं का असं वेगळं? नाही ना, दिसलं असतं तर त्या चोरला सोडलं असतं का, आम्ही धरलं असतं ना तिथंच. हो आणि साहेब ज्यावेळी आम्ही आलो होतो का नाही त्यावेळी अशा काही संशयास्पद हालचाली पण आम्हाला जाणवल्या नाहीत, त्याच्यामुळे आम्ही जास्त लक्ष नाही दिले. अरे पण तुम्ही दोघं नीट आठवा, कुठला माणूस बिनूस येताना जाताना दिसला का तुम्हाला? कसे लोक आहात ना तुम्ही, किती निष्काळजी आहात तुम्ही. तुमच्या गावात 3-3 माणसांचे मृत्यू होतात, तुमच्या डोळ्या देखत होतात, तुम्हाला त्याचं काहीच नाही. डोळे असूनही अंधासारखं वागता तुम्ही. खुनी या गावातच आहे, कदाचित तो इथे आता उपस्थित असावा. जामकर साहेब, तुम्ही तुमच्या वहिनीला शोधताय ना? हा, आता तुमच्या घराचा दारुगडा दिसला मला, बहुतेक त्या घरी आल्यात. सुधाकर आता बस सगळं मी आलोच. हो साहेब. ती आर्या घरी कशी काय असू शकते? तिला तर मी मारलंय.